हा कार्यक्रम छोटासा नाही, हा एक ऐतिहासिक कार्यक्रम. रामसेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी हे भवन उभं केलं. त्याचं कारण 68 ते 1972 या 4 वर्षामध्ये या मातीशी एकरूप झालेले जे काही विद्यार्थी आहेत ते इथं आलेले आहेत. त्या एकरूपमध्ये अग्रभागी असणारे रामसेठ ठाकूर साहेब इथं आलेले. मी पुस्तक लिहिलं, बंधू भगिनींनो, सगळं पुस्तक तुम्ही वाचू नका, फक्त त्यातली प्रस्तावना वाचा. बापूसाहेब तुम्हाला कळतील, आणि ती प्रस्तावना आहे रामसेठ ठाकूर साहेबांची. आणि सांगायला हरकत नाही, ज्या रामसेठ ठाकूरांचा आपण गौरव करतो, पैसे सगळ्याकडे येतात, पण द्यायची जाणत असत नाही. ती शब्दापलीकडचे, शब्दात व्यक्त करणार नाही. माझ्या विसापूरला सुद्धा हायस्कूलसाठी 1 कोटी त्यांनी दिले. रामानंद नगरला किती 50 लाख. रामानंद नगरला बापूंचा शब्द त्यांनी झेलला आणि रामानंद नगरला 50 लाख रुपये दिले. त्यामुळं मगाशी म्हटलं तसं मोरे सर, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, अशा प्रकारचे त्या कविता बोलल्या. लिंडा करंदीकरांची कविता त्याने. आणि म्हणून रामसेठ ठाकूर हे आमच्या संस्थेचे अविभाज्य घटक झालेले आहेत. ही प्रांगण ऐतिहासिक आहे, तुम्हा आम्हाला प्रेरणा देणार आहे, ऊर्जा देणार आहे. म्हणून रामसेठ ठाकूर साहेबांनी त्यांचे सहकारी इथं आल्यानंतर एक नवी ऊर्जा घेऊन जाता आणि पनवेलचा परिसर नंदनवाडासारखा ही त्यांनी केलेलं आहे. मी त्यांच्या सगळ्या शाखा पाहिलेल्या, अगदी जवळून पाहिलेल्या, त्यांना पाहिलेलं आहे. ते माझे वर्गमित्रच होते, पण वर्गमित्र असल्यानंतर मधला काळ बराच गेला होता की आम्ही एकमेकाला विसरूनच गेलो. पण पुन्हा या ताज्या आठवणी झाल्या. आणि एकदा तुम्ही पहा, रामसेठ ठाकूर साहेबांनी त्यांचे सासरे भगत साहेबांच्या प्रेरणेनं त्यांनी जे एक शाखा उभ्या केलेल्या आहेत, संस्था उभी केलेल्या आहेत. तुमच्या डोळ्याचं पारणं भेटेल. एकदा पनवेलला जावाच, म्हणजे त्या ठिकाणी असणं. आणि म्हणून तीच दृष्टी, हीच मायेची पाखक रयत शिक्षण संस्थेवरती आहे. आणि मोरे सर, तुमच्या कॉलेजवर त्यांचं जास्त प्रेम आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजवर त्यांचं जास्त प्रेम आहे. त्यामुळे काय अडचण येणार नाही. माझं पुस्तक पाहिल्याबरोबर ठाकूर साहेबांनी हे योगदान या ठिकाणी दिलं, त्याला प्रस्तावना दिली. प्रकाशनाला तुम्ही आलतो, कष्टाला होतो ना मी. या प्रकाशन सोहळा त्यांच्याच हस्ते झालेला आहे. मी पुन्हा विनंती करेन, चरित्र सगळं वाचा, वाहनं वाचा, पण प्रस्तावना वाचल्यानंतर बापूसाहेब म्हणून तुम्हाला 100% कळतील. मी एवढं सांगेन, अण्णांचं एक स्वप्न, अण्णांचं काय स्वप्न होतं, माझा विद्यार्थी पार्लमेंटमध्ये जावा. बंधू भगिनींनो, पण या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मातीमध्ये ज्याने दगड उचलले, ज्याने विटा उचलल्या, ज्यांनी गरबेरांचा आशीर्वाद घेतला, ज्यांनी उडवडे बापूंचा आशीर्वाद घेतला, ते रामसेठ ठाकूर साहेब पार्लमेंटमध्ये 2ला जाऊन आहे. मला वाटतं अण्णाचं स्वप्न साकार झालं. ते आज या सोहळ्याला आलेले आहेत. माझ्या प्रकाशन सोहळ्यालाही आले, अनेक कार्यक्रमाला आले, आजही त्या ठिकाणी आले, माझ्या विसापूरलाही आले, माझ्या घरी आले. मी धन्यच.